हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. तर बघू शकता इथं हरभऱ्याची पानाची भाजी आहे. तर सध्या हरभऱ्याच्या भाजीचे सीझन चालू आहे. तर ही भाजी आपण नक्की खाल्ली पाहिजे. खूप फायदेशीर आपल्या शरीरासाठी आहे ही भाजी. आणि आता ना ही भाजी मार्केटमध्ये सुद्धा येते. गावाकडे तर ही भाजी मस्त असं शेतामध्ये आपल्याला ओरिजिनल अशी चांगली फ्रेश ताजी ताजी भाजी खायला भेटते. आणि शहरामध्ये बघा इथे अशी एकदम जाडसर अशी भाजी खुडून आणलेली असते ती. मग त्यातली मी अशा काड्या काढलेल्या आहेत. एवढ्या जाड काड्या घेतल्यानंतर कशी ते खूपच दाताखाली लागतात आणि ते चावलेसुद्धा जात नाही. म्हणून मी असे कवळी कवळी शेंडे तेवढे घेतले त्याचे आणि बाकीचं तेवढा मी त्यातला कचरा काढलेला आहे. ह्या भाजीमध्ये ना ह्या भाजीला आपण कसंही बनवू शकतो. हिला ना सुकवून याचा गरगट्टासुद्धा आपण करू शकतो किंवा असं सुकं आपण यामध्ये डाळी टाकून किंवा असं शेंगदाण्याचं कूट टाकून सुद्धा बनवू शकतो. या भाजीमध्ये खूप सारे जीवनसत्व, पोषक घटक आणि खूप अशी गुणधर्म असलेली ही भाजी आहे. ही भाजी ना शरीराच्या अनेक समस्यापासून आपल्याला सुटका देऊ शकते. तर बघू शकता या भाजीमध्ये ना प्रथिने, फायबर, लोह, कार्बोहायड्रेट आणि कॅल्शियम यासारखे अनेक जीवनसत्वे असलेली ही ना भाजी खाल्ली तर खूपच सारे आपल्या शरीराला फायदे होणार आहेत. बरेच सारे पोषक घटक असतात ज्यामुळे बद्धकोष्ठता, मधुमेह यासारखे शरीराचे अनेक आजार कमी होण्याससुद्धा या भाजीमुळे मदत होते. तर तुम्हीसुद्धा नक्की ही भाजी घरी आणा आणि करा. तर मार्केटमधून आणत असाल ना ही भाजी तर तिला धुतलंच पाहिजे. स्वच्छ 2-3 वेळा पाण्यानं धुवून घ्या, कारण वरती औषध वगैरे मारलेलं असू शकतात. त्यामुळे ना किडे वगैरे लागू नये म्हणून शेतामध्ये फवारणी ही होतेच. मग त्यासाठी घरी आणल्यानंतर स्वच्छ धुवायची ही भाजी आणि मगच करायची. कारण गावाकडे ना या भाजीला न धुताच करतात, कारण त्यांना माहिती असतं की भाजी कशी आहे ते. तर भरपूर असे गुणधर्म असणारी ही हरभऱ्याची पाण्याची भाजी कोण कोण खाणार आहे या सीझनमध्ये आणि कोणी कोणी खाल्लं ते मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.